नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांचं आपल्या व्हिडिओ तासिकेमध्ये हार्दिक स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासिकेमध्ये तीन साधे काळ आणि त्यानंतर आपण चालू काळ याच्यावर चर्चा करत होतो. तर आपण पाठीमागच्या तासिकेमध्ये टेन्स मधील जे उपप्रकार आहेत त्याच्या तीन तर आपण साधे काळ अभ्यासले होते आणि त्याच्यानंतर आपण चालू काळाबद्दल चर्चा करत होतो. त्यामध्ये सुद्धा आपण चालू वर्तमान काळ याची आपण चर्चा केली होती. Actually friends, in last period we discussed on the subtense of continuous tense, present continuous tense. Actually we studied in last period. In this video lecture we are going to discuss on next second continuous tense. This is a past continuous tense, also known as past imperfect tense, also known as past progressive tense. जसं आपण तीन साधे काळ अभ्यासले, त्यानंतर आता आपल्याला चौथा, पाचवा आणि सहावा हे जे तीन आहेत ते आपल्याला चालू काळ अभ्यासायचे. आणि या पाठीमागच्या तासिकेमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ आपण अभ्यासलेला होता. आता या तासिकेमध्ये आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ अभ्यासायचे. आणि याच्यानंतर आपल्याला चालू काळामधला फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ याचा पण आपल्याला पुढे अभ्यास करायचे. म्हणजे तीन साधे काळ होतात, तीन चालू काळ होतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला तीन पूर्ण काळ आणि तीन चालू पूर्ण काळ अशा पद्धतीने आपल्याला एकूण 12 उपप्रकार आपल्याला काळाचे अभ्यासायचे. जेणेकरून आपला म्हणजे वर्तमान काळाचे 4, भूतकाळाचे 4 आणि भविष्यकाळाचे 4 असे एकूण 12 प्रकार होतील आणि एकूण तुमचा सर्व टेन्स व्यवस्थित अभ्यासता येईल. तर ओळख आपण आपल्या टेन्स कडे. तर बघा, आजच्या तासिकेमधला जो 5व्या क्रमांकाला म्हणजे तीन साधे काळ, चौथा क्रमांकाला पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि 5वा जो क्रमांक आहे तो आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. चौथा जो आहे तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होता आणि त्याच्या अगोदर तीन साधे काळ. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स याचं दुसरं नाव आहे पास्ट इम्परफेक्ट टेन्स. मी तुम्हाला म्हणालो होतो की आपण या ठिकाणी वेगवेगळ्या नावाचा सुद्धा उल्लेख करणार आहोत, कारण जेणेकरून आपल्याला काळाची वेगवेगळी जी नाव आहेत ते सुद्धा माहिती होती. तर आपण इथं या ठिकाणी आपल्याला जे नेहमीच परिचित असलेलं नाव ते आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स, पण त्याला पास्ट इम्परफेक्ट टेन्स असं सुद्धा म्हणतात. त्याला दुसरं नाव आहे पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, ज्याला आपण मराठीमध्ये चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ असं म्हणतो. ओके, तर आता याची डेफिनेशन काय ती थोडं आपण पाहू. बघा, when the action spoken of by the verb refers to an action continued in the past, that is called past continuous tense. जसं आपण चालू वर्तमान काळाची व्याख्या अभ्यासलेली होती. आपल्या डोळ्याच्या समोर प्रत्यक्षदर्शी किंवा एखादी गोष्ट आपण करत काय करत आहोत या प्रश्नाचं उत्तर आपण जेव्हा देतो त्यावेळेस ते उत्तर देण्यासाठी आपण चालू वर्तमान काळ वापरतो. अगदी तसंच एखाद्या विशिष्ट काळामध्ये, इथं मराठी पण यूज मध्ये आपण पाहणार आहोत, पण इथे इंग्लिश मध्ये काय म्हणते डेफिनेशन, when the action spoken of by the verb refers to an action continued in the past time, that is called past continuous tense. आता याचा आपण थोडासा वापर बघू. यूज, व्हॉट इज द यूज ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर बघा, एखादी क्रिया पूर्वी विशिष्ट वेळेला किंवा विशिष्ट काळात सतत चालू होती हे दर्शवण्यासाठी आपण चालू भूतकाळ वापरतो. एखाद्या विशिष्ट वेळेला एखाद्या विशिष्ट काळामध्ये एखादी क्रिया सतत चालू होती, ती आता नाही चालू पण एखाद्या विशिष्ट काळामध्ये ते चालू होती हे सांगण्यासाठी आपण चालू भूतकाळ वापरतो. व्हॉट इज द यूज ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स? द पास्ट कंटिन्युअस टेन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस an action continuous in the past time. When we use the past continuous tense, keep in mind, actually we use the past continuous tense to express an action
इन द पास्ट विच इज कंटिन्यू दॅट टाइम. ज्यावेळेस एखादी क्रिया भूतकाळात एखाद्या विशिष्ट वेळेला सतत सुरू होती हे सांगण्यासाठी आपण चालू भूतकाळ वापरतो. त्यानंतर दुसरा पण आणखी एक यूज सांगता येईल याचा. सेकंड यूज, एखाद्या निश्चित वेळेला काय घडत होते हे सांगण्यासाठी सुद्धा चालू भूतकाळ वापरतात. एखाद्या विशिष्ट वेळेला काय घडत होते, काय होत होतं, काय करत होतो हे सांगण्यासाठी सुद्धा चालू भूतकाळ वापरतात. फॉर एक्झाम्पल, व्हेन आय मेट हर शी वॉज रायटिंग अ पोएम. व्हेन आय मेट हर शी वॉज रायटिंग अ पोएम. फॉर एक्झाम्पल होते. आपण नंतर उदाहरण पाहणार आहोत. आता याच्यानंतर हाऊ टू फाइंड आउट पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता मराठीमध्ये चालू भूतकाळाचं वाक्य ओळखायचं कसं आणि त्यानंतर इंग्रजीचं वाक्य ओळखायचं कसं किंवा इंग्रजीमध्ये रूपांतरित कसं करायचं किंवा त्याचं सूत्र काय, आपण याबद्दल चर्चा करणार आहोत. आता हाऊ टू फाइंड आउट द सेंटेन्स ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स इन द मराठी ऑल्सो इन इंग्लिश. बघा, चालू भूतकाळातील मराठीच्या वाक्यातील मुख्य क्रियापदाच्या शेवटी त होता, त होती, त होतास यापैकी एखादा प्रत्यय लागतो तेव्हा ते वाक्य चालू भूतकाळाचे असते. बघा, परत एकदा मी सांगतो. चालू भूतकाळातील मराठीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी त होता, त होते, त होती, त होतास, त होतीस यापैकी एखादा प्रत्यय लागलेला असतो तेव्हा ते वाक्य चालू भूतकाळाचे असते. उदाहरणार्थ, माधुरी कविता लिहित होती. माधुरी कविता लिहित होती. आता या वाक्य मराठीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी काय आले? त होती. नंतर दुसरं, राणी टीव्ही पाहत होती. आता एका विशिष्ट वेळेला ती काय करत होती हे सांगण्यासाठी आपण चालू भूतकाळ वापरतो. आणि म्हणून राणी टीव्ही पाहत होती, त होती हे या मराठीच्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाच्या शेवटी आलेलं आहे. किंवा जेव्हा वाक्यात टू बी चे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद एकवचनी वॉज आणि अनेक वचनी वेअर येते आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागतो तेव्हा ते वाक्य चालू भूतकाळाचे असते. हाऊ टू फाइंड आउट या टायटल खाली किंवा या शीर्षकाखाली आपण एक चर्चा करतोय. आता इंग्रजीचं वाक्य ओळखायचं कसं? तर ज्या इंग्रजीच्या वाक्यामध्ये टू बी चे सहाय्यकारी क्रियापद एकवचनी वॉज, अनेक वचनी वेअर हे येऊन मुख्य क्रियापदाला जर आयएनजी प्रत्यय लागत असेल किंवा लागलेला असेल तेव्हा ते इंग्रजीचं वाक्य हे चालू भूतकाळाचे असते. आता आपण थोडंसं ह्याच्या स्ट्रक्चर कडून स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस, मी आताच म्हणालो की इंग्रजीचं वाक्य ओळखायचं कसं? तर इंग्रजीच्या वाक्यामध्ये टू बी चं सहाय्यकारी क्रियापद एकवचनी वॉज आणि अनेक वचनी वेअर आलेलं असतं. म्हणून सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म इन ब्रैकेट फर्स्ट फॉर्म प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस ऍडव्हर्बियल. हे झालं स्ट्रक्चर. आता आपण याचं सूत्र बघू. एस स्टँड फॉर सब्जेक्ट, वॉज ऑब्लिक वेअर
was oblique were plus MV1 plus ing plus O plus CO plus ed. It is a formula of past continuous tense. आता आपण फॉर एक्झाम्पल बघू. आता मराठीचं वाक्य बघा. मी नदीमध्ये पोहत होतो. हे मराठीचं वाक्य आहे. आता मी नदीमध्ये पोहत होतो. आता या वाक्यामध्ये या मराठीचं वाक्य ओळखायचं कसं तर बघा, मी नदीमध्ये पोहत होतो. तर आपण जे मी मराठीचं वाक्य हाऊ टू फाइंड आउट मध्ये आपण पाहिलं त होतो. हे बघा प्रत्येकाला काय त होतो. तर त्याच पद्धतीने इंग्लिश मध्ये काय होईल, आय सब्जेक्ट. आता आय हा एक वचनी असल्यामुळे आपण वॉज हे हेल्पिंग वर्ब घेणार आहोत त्याच्यासोबत. आय वॉज. आता पोहत याच्यासाठी कारण आपण इथे आपल्याला मेन वर्ब घ्यायचे तर काय होणार, तर स्विम हा म्हणजे मेन वर्ब आहे. क्रियापदाचं पहिलं रूप इथं आपण बघितलं फर्स्ट फॉर्म, पण त्याला काय होणार आता आयएनजी प्रत्यय लागणार. आय वॉज स्विमिंग. आता इथं डबल एम कसं झालं, आता ते आपल्याला आयएनजी लावत असताना त्याच्यामध्ये काही बदल होतात ते आपण फॉर्म्स ऑफ वर्ब या धड्यामध्ये शिकलेलं आहे. आय वॉज स्विमिंग इन द रिव्हर. आय वॉज स्विमिंग इन द रिव्हर. हे झालं इंग्रजीचं वाक्य. हे मराठीचं. आता या ठिकाणी आपण आय बरोबर दुसरे सब्जेक्ट घेऊन वी किंवा यू, ही, शी, इट, एखाद्या मुलाचं नाव, मुलीचं नाव हे घेऊन आपण इथं याची वेगवेगळे वाक्य बनवू शकतो. तर आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पास्ट कंटिन्युअस टेन्स बद्दल चर्चा केली. आता यानंतर पुढे आपल्याला चालू काळामधील 6वा प्रकार म्हणजे चालू काळामधला 3रा आणि एकूण टेन्स मधला 6वा तो म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स आपल्याला पुढील तासिकेमध्ये पाहायचा आहे. तर आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.